वित्त आयोग म्हणजे काय? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत भारताचा राष्ट्रपती दर 5 वर्षाला काय करत असतो? एका वित्त आयोगाची स्थापना करत असतो. म्हणजे वित्त आयोग हा घटनात्मक आयोग आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. इथं या बाबीला खूप महत्त्व आहे की हा आयोग काय आहे? तर एक प्रकारची घटनात्मक संस्था आहे. मग आता वित्त आयोग म्हणजे काय आहे? या आयोगाचं कार्य कोणत्या प्रकारचं असणार आहे? तर विद्यार्थी मित्रहो, बघा, भारतामध्ये घटक राज्य, बघा, घटक राज्य आणि दुसरा जो असतो तो केंद्रशासित प्रदेश असतो. काय असतो? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असतात. मग आता भारतामध्ये घटक राज्य किती आहेत? तर बघा, भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. म्हणजे भारतामध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर त्यांची संख्या 36 राज्य अशी होईल. आता राज्यामध्ये जर करांचं वाटप करायचं असेल तर एखादी संस्था असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच भारताचा राष्ट्रपती हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत दर 5 वर्षासाठी किती हो? दर 5 वर्षासाठी एका वित्त आयोगाची नेमणूक करतो. म्हणजे या वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 4 सदस्य असतात आणि या 5चं मिळून काय झालेला असतो? तर एक वित्त आयोग निर्माण केला जातो. मग आता यांच्याकडे प्रामुख्याने काय कार्य असणार आहे? तर जे भारतामध्ये घटक राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये आहेत, म्हणजेच उदाहरणार्थ भारताचा कारभार 2 प्रकारे केला जातो. एक केंद्र सरकारामार्फत केला जातो आणि दुसरं राज्य सरकारामार्फत केला जातो. तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कराच्या उत्पन्नाचं न्याय वाटप करणे हे या आयोगाचं काय आहे? मुख्य काम आहे. म्हणजे जर समजा भारत सरकारने कर गोळा केलेला आहे तर तो कर कोणामध्ये वाटायचा, त्याचं वितरण कशा पद्धतीनं करायचं, हे प्रामुख्याने या आयोगाचं कार्य आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे? तर भारतातील जे केंद्र सरकारी आहेत किंवा केंद्र राज्य संबंध आहेत, केंद्र आणि राज्य याच्यामध्ये आर्थिक समतोल राखण्यासाठी, बघा फार महत्त्वाचं आहे, आर्थिक समतोल राखण्यासाठी किंवा आर्थिक समतोल राखणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे काय असतो? वित्त आयोग असतो. लक्षात घ्या. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, म्हणजे आपल्या घरामध्ये जसं पाया की आपल्याकडे काही पैसे आले आणि घरामध्ये 2-4 व्यक्ती म्हणजे दोघा-चौघाचं कुटुंब आहे, तर आपला जो कुटुंब प्रमुख आहे त्या पैशाचं त्या तिघा-चौघांमध्ये कशा पद्धतीनं वाटप करेल, हे जसं आपल्या घरामध्ये असतं तसं भारतामध्ये भारत सरकारने लावलेल्या कराचं वितरण कशा पद्धतीनं करायचं हे वित्त आयोग ठरवत असतो असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे वित्त आयोग म्हणजे काय. मग आता वित्त आयोगाचं महत्त्व स्पष्ट करताना आणखीन आपल्याला अधिक माहिती घ्यावी लागेल. मग आता वित्त आयोगाचं महत्त्व आपल्याला खालील या 4 मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिला तर महत्त्वाचा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल, केंद्र आणि राज्यामधील आर्थिक संबंधाचे संतुलन राखणे. बघा, केंद्र आणि राज्य याच्यामध्ये आर्थिक जे संबंध आहेत त्याचं संतुलन करण्याचं काम काय केला जातो? या वित्त आयोगामार्फत केला जातो असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता बघा, भारतामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. या राज्यामध्ये काही राज्य पुढारलेली आहेत आणि काही राज्य काय आहेत? तर मागासलेले आहेत. लक्षात घ्या. तर या पुढारलेल्या राज्यामध्ये आणि मागासलेल्या राज्यामध्ये आर्थिक मागासले पण दूर करण्यासाठी जे मागासलेले राज्य आहेत त्यांना अधिक निधी देऊन त्यांच्यातली विषमता कमी करण्याचं काम हा वित्त आयोग करतो. लक्षात घ्या. आता भारताने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य व्यवस्था म्हणजे काय हे मी मागे एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्या व्हिडिओला तुम्ही पहा, म्हणजे भारताची संघराज्य व्यवस्था तुमच्या लक्षात येईल. जे संघराज्य व्यवस्था आहे त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये एक केंद्र सरकार असणार आहे, एक काय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट असणार आहे आणि एक आहे स्टेट गव्हर्नमेंट असणार आहे. लक्षात घ्या. तर केंद्र सरकार आणि राज्य, सेंट्रल म्हणजे केंद्र आणि स्टेट म्हणजे राज्य, तर केंद्र राज्य यांचे जे संबंध आहेत ते पारदर्शक पद्धतीने ठेवून आपल्याला काय करायचं आहे? संघराज्य व्यवस्था ही काय मजबूत करायचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. भारतातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो गाव पातळीवर कार्यरत असतो. विकासाचा शेवटचा घटक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रामुख्याने 2 घटक आहेत.
एक आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरा आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. आता ग्रामपंचायती आहेत आणि नगरपालिका आहेत. म्हणजे व्यक्तीच्या विकासासाठी, लोककल्याणासाठी शेवटच्या स्तराचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर त्यांच्यापर्यंत तो पैसा, त्यांच्यापर्यंत निधी पोहोचता करायचा आहे आणि त्यांचा विकास करायचा आहे. आणि हे प्रामुख्याने काम आपल्या वित्त आयोगाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे तुमच्या आता या स्लाइडचं महत्त्व तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे ज्या वित्त आयोगाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलेलं असेल. वित्त आयोग आर्थिक समतोल राखतो, प्रादेशिक समानता प्रस्थापित करतो, संघराज्य व्यवस्थेचं मजबूत करण्याचं काम करतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेंना विकासासाठी बळ प्राप्त करून देतो. असं आपल्याला या वित्त आयोगाच्या महत्त्वामध्ये विचार करावा लागेल. आता बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये वित्त जे आयोग आहे याच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, तर प्रामुख्याने हे 4 कलम आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. कलम 280 बघा, कलम 280 पोटकलम 1 मध्ये भारताचा राष्ट्रपती दर 5 वर्षासाठी एका वित्त आयोगाची नेमणूक करेल. दर 5 वर्षासाठी एका वित्त आयोगाची नेमणूक करेल. आता भारताचा राष्ट्रपती बघा बरं, आता काय झालेला आहे, हा 16वा वित्त आयोग आहे. कितवा आयोग आहे? 16वा वित्त आयोग आहे. हा कधी स्थापन करण्यात आला बघा, ऑगस्ट 2023 मध्ये स्थापन करता. अहवाल कधी दिला त्यांनी? 1 फेब्रुवारी. कधी दिला? 1 फेब्रुवारी 2026 रोजी अहवाल दिला. आणि लागू कधीपासून आहे हा? 1 एप्रिल 2026 पासून. किती वर्षासाठी असणार आहे? 5 वर्षासाठी असणार आहे. म्हणजे 2026 अधिक 5चा जर विचार केला तर 2031 पर्यंत हा आयोग काय करणार आहे? कार्यरत असणार आहे. मग आता कलम 280 पोटकलम 3चा जर विचार करायचा असेल, जे राज्यांना कराच्या उत्पन्नातला हिस्सा दिला जातो. आता अनुदानं सुद्धा दिली जातात. तर कर उत्पन्न म्हणजे जे महसुलामध्ये जे उत्पन्न प्राप्त झालेलं आहे त्या उत्पन्नातला वाटा आणि अनुदानात संबंधी शिफारशी करणे हे प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 पोटकलम 3 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता जे अनुदान आहे पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 275 मध्ये संसदेने राज्यांना द्यावयाचे जे अनुदाने आहेत त्या अनुदानाच्या संदर्भामध्ये इथं तरतुदी करण्यात आलेल्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्याचबरोबर जो अहवाल हा जो वित्त आयोग सादर करतो तो कुणाला सादर करतो? वित्त आयोगाचा जो अध्यक्ष आहे तो कुणाला सादर करतो? केंद्र सरकारला करतो. कुणाला? केंद्र सरकारला करतो. आणि केंद्र सरकार कुणाला करतो? तर संसदेमध्ये त्याला ठेवावं लागतं. कुठं ठेवावं लागतो तो अहवाल? संसदेमध्ये ठेवावा लागतो. आणि हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 281 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? बंधनकारक सांगण्यात आलेलं आहे. वित्त आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यावर केंद्र सरकार तो आपल्या संसदेच्या पटलावर ठेवतो आणि संसदेमधले सगळ्या सदस्याकडनं त्यांना मंजुरी दिल्याच्या नंतर तो प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करतो. आता वित्त आयोगाची रचना काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये आपण काय केलेलं आहे? वित्त आयोगाच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा, एक अध्यक्ष असणार आहे. हा आयोग काय असणार आहे? याच्यासाठी एक अध्यक्ष असणार आहे आणि 4 सदस्य असणार आहेत. म्हणजे एकूण सदस्य किती असणार आहे? तो 5 असणार आहेत. बघा, स्पर्धा परीक्षामध्ये वेळोवेळी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. MPSC असू द्या, UPSC असू द्या किंवा सरळ सेवा भरती परीक्षा असू द्या, तर प्रामुख्याने याच्यावर प्रश्न पडण्यात आलेला आहे. म्हणजे एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असे मिळून 5. मग आता अध्यक्ष आणि सदस्य जर याची निवड प्रक्रिया लक्षात घ्यायची असेल तर काही निकष लावून देण्यात आलेले आहेत, काही पात्रता निश्चित करण्यात आलेला आहे. मग अशा आयोगाचा अध्यक्ष कोण होऊ शकतो? तर सार्वजनिक व्यवहारातील ज्या व्यक्तीला अनुभव आहे. कशाचा अनुभव असला पाहिजे? सार्वजनिक व्यवहाराचा. म्हणजे थोडक्यात काय हो, जे जनरल व्यवहार आहे, जनरल म्हणजे सार्वजनिक व्यवहार आहे, त्याचा मोठा अनुभव, गाढा अनुभव ज्या व्यक्तीला आहे अशा व्यक्तीला भारताचा राष्ट्रपती काय करतो हो? वित्त आयोगाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करत असतो. मग आता सदस्याच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर प्रामुख्याने 4 निकष आपल्याला पाहावे लागतील. एक आहे तो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असला पाहिजे, माजी असला पाहिजे किंवा न्यायाधीश पदावर असला पाहिजे. वित्त किंवा अर्थशास्त्राचे ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे आणि प्रशासनाचा अनुभव त्याच्याकडे असला पाहिजे. लक्षात घ्या.
म्हणजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, अर्थशास्त्राचे ज्ञान आणि प्रशासकीय अनुभव अशा पद्धतीचा विचार आपल्याला सदस्याच्या पात्रतेमध्ये करावा लागेल. मग आता बघा, एक सदस्य असणार आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदावर विराजमान असणारा व्यक्ती. दुसरा सदस्य असणार आहे ज्यांना अर्थशास्त्राचं भरपूर असं ज्ञान आहे, म्हणजे तो अर्थशास्त्रातला कायदे पंडित आहे. असा सदस्य, असा व्यक्ती सदस्य म्हणून निवड होऊ शकते. आणि 2 सदस्य असे आहेत ज्यांना प्रशासकीय अनुभव सर्वाधिक जास्त आहे, म्हणजे प्रशासनाच्या कामाचा सर्वाधिक गाढा अभ्यास ज्यांना आहे, अशा व्यक्तींची नेमणूक भारताचा राष्ट्रपती वित्त आयोगावर करत असतो. आणि या अध्यक्ष आणि सदस्यांना मदत करण्यासाठी एक सचिवालय असतं पहा. भारत सरकारमार्फत एका सचिवालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या सचिवालयामार्फत या वित्त आयोगाच्या अध्यक्षाला, सदस्याला, म्हणजे थोडक्यात वित्त आयोगाला कामकाजात मदत केली जाते. म्हणजे थोडक्यात काय, सचिवालयाकडे त्यांचे कर्मचारी वर्ग असणार आहेत आणि यांच्यामार्फत काय केलं जातं, वित्त आयोगाच्या अध्यक्ष सदस्याला मदत केली जाते. आता बघा, आयोग कशा पद्धतीने स्थापन झाला, आयोगाची रचना काय, याचा विचार आपण केला. आता हा कालावधी सुद्धा आपण विचारात घेतलेला आहे. तरी पण या ठिकाणी आणखीन आपल्याला विचार करावा लागेल की जो 16वा वित्त आयोग, कितवा वित्त आयोग आहे आता सध्या, 16वा वित्त आयोग आहे. या वित्त आयोगाचा कार्यकाल 2026-27 पासून ते 2030-31 पर्यंत, म्हणजे 2026 पासून 2031 पर्यंत काय आहे हो, हा कार्यकाल आहे. याच्या प्रमुख शिफारशीचा कालावधी आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि हा कधीपासून लागू असणार आहे, 1 एप्रिल 2026 पासून लागू असणार आहे. मग आता जे आपण एक अध्यक्ष आहे आणि 4 सदस्य पाहिले, त्यामध्ये प्रामुख्याने कोण कोण आहेत, तर या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला डॉक्टर अरविंद पनगरिया याचा विचार करावा लागेल. आणि हे खूप मोठ्या प्रमाणात अर्थतज्ज्ञ आहेत. आणि याच्या अगोदर नियोजन आयोगाच्या जागी जो नीती आयोग आलेला होता त्याच्या उपाध्यक्षपदी कामकाज पाहिलेले आहेत. आता ते 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि सचिव म्हणून जो आहे तो ऋत्विक रंजन पांडे आहे. बघा, मी सचिवालय सांगितलं होतं तुम्हाला, तर त्याचा जो प्रमुख आहे, मुख्य सचिव जो आहे तो ऋत्विक रंजन पांडे हा व्यक्ती या सचिवपदी विराजमान आहे. मग आता ते 4 सदस्य कोण आहेत, तर अजय नारायण झा. कोण आहेत, अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा आणि सौम्या क्रांती. हे 4 सदस्य काय असणार आहेत, या आयोगामध्ये असणार आहेत. म्हणजे अरविंद पनगारिया हे अध्यक्ष आहेत, अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा, सौम्या क्रांती हे सदस्य आहेत. असे मिळून 5. आणि जे सचिवपदी विराजमान आहेत ऋत्विक रंजन पांडे, हे सुद्धा या 16व्या वित्त आयोगामध्ये कार्यरत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. कर विभागणी आणि उभा वाटा. मग आता युवा आयोगाच्या महत्त्वाच्या कामाकडे. आयोगाचं महत्त्वाचं काम काय आहे, जे कर गोळा करण्यात आलेला आहे त्या कराची विभागणी करणे. तर 2 पद्धतीने केलं जातं बघा. याला उभा वाटा केंद्र सरकारकडून राज्याला दिलेला आहे आणि राज्याला कसं द्यायचं, आडव्या वाट्यामध्ये द्यायचं. बघा, भारतामध्ये जे विविध राज्य आहेत त्यांना कसं आडव्या वाटा निर्माण करून द्यायचं. मग आता आडव्या वाटामध्ये निकष आहे, साधारणतः 5 निकष वापरण्यात आलेले आहेत आणि उभ्या वाटामध्ये 1 निकष वापरण्यात आलेला आहे. पहा, म्हणजे भारतामध्ये जे कर गोळा केलं जातं, समजा आता भारतामध्ये 100 रुपये गोळा झाले आहेत, उदाहरणादाखल विचार केलेला आहे बरं. संपूर्ण भारतामध्ये आपण काय केलेलं आहे, 100 रुपये गोळा केलेला आहे. कशाच्या माध्यमातून गोळा केलेला आहे, कराच्या रूपातून गोळा केलेला आहे. या 100 रुपयेपैकी किती रुपये राज्यांना द्यायचे आहेत, तर 41 रुपये राज्यांना द्यायचे आहेत. किती रुपये द्यायचे तो, 41 रुपये. म्हणजे 16व्या वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगाचा जर विचार करायचा झाला तर एकूण कर उत्पन्नाच्या केंद्र सरकारकडून राज्यांना 41% वाटा या ठिकाणी देण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे. आलं लक्षात, 100 रुपयेमध्ये काय करण्यात आलेलं आहे, 41%, म्हणजे 100%पैकी 41% हा वाटा काय करण्यात आलेला आहे, राज्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे 41% जर राज्याकडे झाला तर मग आता केंद्राकडे किती राहिला, 59% राहिला. बघा, 41% काय आहे, राज्यांना आहे आणि 59% किती कुणाला असणार आहे, केंद्राला असणार आहे. दोघाचा मिळून विचार केला तर ते किती असणार आहे, 100% असणार आहे. लक्षात घ्या. 14व्या वित्त आयोगामध्ये हा वाटा 42% होता. किती होता, 42%. कितव्या आयोगामध्ये, 14व्या आयोगामध्ये.
पण मध्यंतरी जम्मू आणि काश्मीर हे राज्य आता केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी 1% निधी काय करण्यात आलेला होता, राखीव ठेवण्यात आलेला होता. म्हणून 42 वरून आता काय करण्यात आलेलं आहे, 1% मायनस करण्यात आलेला आहे. म्हणून तो 41% एवढा आता काय झालेला आहे, केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना उभ्या वाटणीमध्ये व्हर्टिकल पद्धतीने काय करण्यात आलेलं आहे, हिस्सा देण्यात आलेला आहे. मग आता बघू कर विभागणी जे पैसे केंद्राकडून आपल्याला भेटणार आहेत, राज्यांना भेटणार आहेत, तर कोणत्या निकषानुसार भेटणार आहेत, तर त्यासाठी आपल्याला खालील काही निकषाचा विचार करावा लागेल, ज्याला इन्कम डिस्टन्स म्हणता येईल. एक नंबर काय आहे, इन्कम डिस्टन्स आहे, उत्पन्नातील अंतर. दुसरा आहे पॉप्युलेशन लोकसंख्या. दुसरा निकष काय आहे, लोकसंख्येचा आहे, लक्षात घ्या. मग आता पॉप्युलेशनचा विचार करत असताना 1971ची जनगणना लक्षात घेतली का नाही, 2001ची जनगणना लक्षात घेतली का नाही. मग जनगणना कुठली लक्षात घेण्यात आली आहे, तर 2011ची जनगणना लक्षात घेण्यात आलेली आहे. तिसरा घटक आहे कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी मधला राज्यांचा वाटा, जीडीपी मध्ये जे राज्य योगदान देत आहेत त्या राज्याचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. हा तिसरा निकष लावण्यात आलेला आहे आणि हा निकष नव्याने आणलेला आहे. बघा, पूर्वी आतापर्यंतच्या आयोगामध्ये हा निकष नव्हता. आता तो पहिल्यांदा 16व्या वित्त आयोगामध्ये काय करण्यात आलेला आहे, घेण्यात आलेला आहे. कितव्या वित्त आयोगामध्ये, 16व्या वित्त आयोगामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे. चौथा निकष आहे क्षेत्रफळ. बघा, प्रत्येक राज्य आहे काही विशिष्ट ठराविक अशा क्षेत्रावरच राहिलेले नाहीत. प्रत्येक राज्याचं क्षेत्रफळ वेगवेगळं आहे. काही राज्य, उत्तर प्रदेश सारखे राज्य, राजस्थान सारखे राज्य हे काय मोठ्या क्षेत्रफळावर आहेत, तर गोव्यासारखं राज्य आहे, सिक्कीमसारखं राज्य आहे हे कमी क्षेत्रफळ आहे. म्हणून क्षेत्रफळाचा विचार सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि पाचवा निकष आहे बघा, तो म्हणजे वन आणि पर्यावरण. वनाचं संरक्षण करणे, पर्यावरणाचे नियम याचं संगोपन करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, वनामध्ये वाढ करणे याचा सुद्धा विचार याच्यामध्ये काय करण्यात आलेला आहे, 10% एवढा वाटा देण्यात आलेला आहे. आणि लोकसंख्येची कामगिरी. आता बघा, प्रत्येक घटकाचा आपल्याला सविस्तर तर माहिती घ्यायची आहे. लोकसंख्या कामगिरीमध्ये सुद्धा किती देण्यात आलेला आहे भारांक, 10% भारांक देण्यात आलेला आहे. म्हणजे उत्पन्न अंतरामध्ये 42.5%, लोकसंख्येमध्ये 17.5%, जीडीपी योगदानामध्ये 10%, क्षेत्रफळानुसार 10%, वन आणि पर्यावरणानुसार 10% आणि लोकसंख्येच्या कामगिरीमध्ये 10%, अशा पद्धतीचा वाटा, अशा पद्धतीचा भारांक याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता बघा, एकेका घटकाचा जर विचार करायचा झाला आपल्याला, तर उत्पन्न अंतर, इन्कम डिस्टन्स म्हणजे काय आहे याचा विचार करावा लागेल. आणि याला सर्वाधिक भारांक आहे, सर्वात जास्त भारांक आहे 42.5%, 42.5% एवढं भारांक याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हे का देण्यात आलेलं आहे, तर राज्यामध्ये जे आर्थिक विषमता आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे. म्हणजे मागास राज्यांना निधी हा मोठ्या प्रमाणात देता आला पाहिजे असा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे सर्वाधिक काय करण्यात आलेलं आहे, इन्कम डिस्टन्स या घटकाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. 42.5% इतकं महत्त्व याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. हे सर्वात जास्त भारांक असलेला निकष आहे. 15व्या वित्त आयोगामध्ये हा निकष 45% होता. कितवा, 15व्या वित्त आयोगामध्ये. पण आता तो कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे साधारणतः 45 मधून 2.5% मायनस करण्यात आलं. आता किती आहे तो, 42.5% आहे. किती, 2.5%, 2.5% हे काय करण्यात आलेलं आहे, मायनस करण्यात आलेलं आहे, म्हणजे कमी करण्यात आलेलं आहे. आणि आता किती ठेवण्यात आलेलं आहे, 42.5%. मात्र 15व्या वित्त आयोगामध्ये हा वाटा किती होता, तर तो 45% होता. असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तुलना करा. 15व्या वित्त आयोगानुसार उत्पन्न अंतरामध्ये 45% एवढा वाटा होता, तर आता तो 42.5% एवढा वाटा आहे, म्हणजे 42.5% वाटा आहे. हे तुम्हाला या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचं फार गरजेचं आहे, कारण असे तुलनात्मक प्रश्न याच्यावर विचारले जातात. आता बघा, पर कॅपिटा इन्कम, जे इन्कम डिस्टन्स आहे हा निकष हा खूप महत्त्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. कारण याच्या उद्देशाकडे जर पाहिलं तर याचा उद्देश अगदी क्लिअर आहे. ज्या राज्याचं उत्पन्न कमी असणार आहे, जे राज्य विषमतेने म्हणजे आर्थिक विषमतेमध्ये मागासलेले आहेत, अशा राज्यांना या घटकामुळे काय झालेलं आहे, निधी मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेला आहे.
आता बघू, या ठिकाणी आपल्याला दोन घटक लक्षात घ्यायचे आहेत. एक लोकसंख्या जे की 2011ची आहे आणि दुसरी आहे लोकसंख्या नियंत्रण, म्हणजे जनसांख्यिकीय कामगिरी कशा पद्धतीने केलेली आहे. आता लोकसंख्येचा जर विचार करायचा असेल, भारत हा लोकसंख्येमध्ये आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारताकर मनुष्यबळ हे मोठ्या प्रमाणात आहे. आणि लोकसंख्येचा सुद्धा विचार या आपणाला पैसे वाटप करत असताना केंद्राकडून राज्यांना जे कर महसुलातला वाटा द्यायचा आहे त्यामध्ये सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. 17.5% एवढा वाटा काय करण्यात आलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार ज्या राज्यांची लोकसंख्या आहे त्यांना 17.5% वाटा देण्यात आलेला आहे. 15व्या आयोगामध्ये, म्हणजे आता जो 16वा वित्त आयोग आहे त्याच्यामध्ये 17.5%, 15व्या वित्त आयोगामध्ये तो 15% होता. लक्षात घ्या. म्हणजे आता लोकसंख्येला सुद्धा काय करण्यात आले, 2.5% वाढ करण्यात आली आहे. 14 मध्ये किती होती, 15व्या मध्ये किती होती बघा, ती होती 15%. आता त्याच्यात 16व्या मध्ये काय करण्यात आलेलं आहे, 2.5%ची वाढ करण्यात आलेली आहे. आणि ती किती करण्यात आली आहे, 17.5% एवढी करण्यात आलेली आहे. आता दुसरा मुद्दा विचार करूया, जे की डेमोग्राफिक परफॉर्मन्स, लोकसंख्येची कामगिरी. ज्या जनगणना, म्हणजे उदाहरणार्थ जर विचार करायचा झालं तर 1971 ते 2011 या काळात ज्या राज्यांनी लोकसंख्या वाढ नियंत्रित केलेली आहे, उदाहरणार्थ आता बघा केरळ सारखं राज्य, लोकसंख्याच वाढू दिली नाही त्यांनी. म्हणजे त्या लोकांना यातनं शाबासकी मिळाली पाहिजे. नुसती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, प्रत्येक राज्य लोकसंख्या वाढवण्यासाठी जाईल म्हणून असं नाही. भारताच्या लोकसंख्येला आपल्याला नियंत्रित करायचं आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल, जे कर गोळा करण्यात आलेले आहे त्यांना शाबासकी म्हणून काय करण्यात आलेले आहे, 10% एवढा वाटा 16व्या वित्त आयोगामध्ये देण्यात आलेला आहे. पण याही ठिकाणी 15व्या वित्त आयोगाचा आणि 16व्या वित्त आयोगाचा जर विचार करायचा झाला तर 15व्या वित्त आयोगामध्ये 12.5% वाटा होता, तो आता घटून किती करण्यात आलेला आहे, 10% कुठेतरी करण्यात आलेला आहे, असं आपल्याला पाहावं लागेल. आता बघूया, हा एक नवीन निकष लावण्यात आलेला आहे, तो अत्यंत चांगला आहे, GDPतलं योगदान. आता पैसा तर द्यायचा आहे राज्यांना, करातलं उत्पन्न तर विभागून द्यायचं आहे, पण त्या राज्याची प्रगती सुद्धा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. 16व्या वित्त आयोगामध्ये आर्थिक कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. आम्ही पैसे देऊ, पण तुम्ही त्यासाठी काय करतात, म्हणजे जसं आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या लोकांनाच पैसे दिले जातात तसं आहे एका प्रकारचं. 16व्या वित्त आयोगामध्ये निधी वाटपासाठी GDPचं योगदान हा नवीन निकष आहे. हा आतापर्यंत होता का, नव्हता, हा नवीन होता, लक्षात घ्या. म्हणून नवीन निकष घातलेला आहे आणि याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, आर्थिक विकास आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. हा विनाकारण घातलेला नाही. मग राज्य काय करतील, जास्त पैसा मिळवण्यासाठी जास्त कारखान्याची निर्मिती करतील, जास्त उत्पन्नाचा विचार करतील आणि त्यामुळे सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, GDP मधलं योगदान याला भार देण्यात आलेला आहे. म्हणजे जे राज्य देशाच्या GDP मध्ये जास्त योगदान देतील त्यांच्या गरजाचा विचार या नवीन निकषामध्ये करण्यात आलेला आहे. आतापर्यंतच्या वित्त आयोगामध्ये अशा प्रकारचा निकष वापरण्यात आलेला नव्हता. हा नवीन निकष वापरण्यात आलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीचा आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता पर्यावरणाचा विचार करायचा आपल्याला. पर्यावरण म्हटल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं वन, जंगल. जंगल म्हणजे काय, जसं की आपण बघितलं बघा, घनदाट अरण्य, घनदाट म्हणजे वन, पुन्हा नंतर मध्यम प्रकारचं वन. आता यावेळेस नवीन एका वनाचा प्रकार यामध्ये घेतलेला आहे. आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहे ओपन फॉरेस्ट, म्हणजे जे खुलं जंगल म्हणतो आपण, त्या जंगलाचा सुद्धा याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. जे राज्य जंगलाचं प्रमाण वाढवतील अशा राज्यांना काय करण्यात आलेलं आहे, एकूण उत्पन्नाच्या 10% वाटा देण्यात आलेला आहे. जे राज्य पर्यावरणाचा विचार करून राहतील, पर्यावरण संगोपन करतील, पर्यावरणाचे कायदे अधिक कडक करतील, पर्यावरणाच्या चांगल्या पद्धतीनं घालून दिलेले जे नियम आहेत त्याचा वापर करतील, अशा राज्यांना 10% एवढं काय करण्यात आलेलं आहे, भारांक देण्यात आलेला आहे. आणि जे राज्याचे क्षेत्रफळ आहे बघा, उदाहरणार्थ राजस्थान आहे, जम्मू काश्मीर आहे, माफ करा उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्रासारखं राज्य आहे, अशा मोठ्या क्षेत्रफळ असणाऱ्या राज्यांना सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, 10%. म्हणजे त्या राज्याच्या क्षेत्रफळाचा विचार आपणाला या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि 15व्या वित्त आयोगामध्ये हा वाटा 15% होता, म्हणजे तो मोठ्या प्रमाणात होता. पण आता क्षेत्रफळाचा विचार केलाय का, नाही. आता या ठिकाणी 5% मायनस केलेला आहे. म्हणजे पूर्वी 15व्या वित्त आयोगामध्ये तो किती होता, 15% होता. आता तो 5% मायनस केला आणि आता किती दिलेले, 10%. कितव्या वित्त आयोगामध्ये, 16व्या वित्त आयोगामध्ये हा 10% ठेवण्यात आलेला आहे.
ह्या झाल्या तरतुदी. आता ह्या तरतुदी सोडून जे आपत्ती व्यवस्थापन आहे, म्हणजे अचानक काही घटना घडणार आहेत, त्यासाठी आपल्याला काही पैशाची जमवाजमव करावी लागणार आहे. तो पैसा राखून ठेवावा लागणार आहे. त्याला आपण आपत्ती व्यवस्थापन खर्च असं सुद्धा म्हणतो किंवा निधी असं म्हणतो. आता हे दोन प्रकारचे आहेत, SDRF आणि SDMF, म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारणासाठी हा पैसा ठेवण्यात आलेला आहे. आणि 16व्या वित्त आयोगाने हा निधी किती ठेवलेला आहे? 2,04,401 कोटी ठेवण्यात आलेले, लक्षात घ्या. म्हणजे केंद्र सरकार आपला खर्च भागवत अचानकपणे जर समजा पूर आला, अचानकपणे जर भूकंप झाला, अचानक पद्धतीने म्हणजे ज्याचा विचार आपण केलेला नाही आणि तो जर तसं संकट आपल्यापर्यंत उभा टाकलं, तर त्यावर मात करण्यासाठी अशा प्रकारची निधी जमा करून ठेवत असतं. आणि ती निधी 2,04,401 कोटी रुपये एवढी आहे. मग आता ह्या रकमेमधला सुद्धा विचार आपल्याला दोन प्रकारे करावा लागेल. भारतात सगळ्या राज्यांना समान वाटा आहे का? नाही. एखादी जर आपत्ती घटना घडली, धोका घडला, तर जे ईशान्य राज्य आहेत, म्हणजे ज्याला आपण 7 सिस्टर म्हणतो बघा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, असे आणि जे हिमालयीन राज्य आहेत, जसे की जम्मू काश्मीर आहे, उत्तराखंड आहे, बिहार आहे, असे काही हिमालयीन राज्याचा जो पट्टा आणि दुसरा जो पट्टा आहे तो अरुणाचल प्रदेश, म्हणजे ईशान्येकडचे राज्य आहेत. यामध्ये जर एखादी आपत्ती घडून आली, घटना घडून आली, तर त्यासाठी केंद्र सरकार 90% हिस्सा आणि राज्य सरकार 10% हिस्सा करत असते आणि त्याच्यावर मात करत असते. म्हणजे केंद्र राज्याचा हिस्सा जर विचारलं तर आपल्याला 90-10 असं म्हणावं लागेल. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, याच्यावर वेळोवेळी प्रश्न पडण्यात आलेला आहे. आपण काय करतो, 75-25 जे सर्वसामान्य राज्य आहेत हेच पाठ करतो, पण याला अपवाद आहेत ईशान्येकडचे राज्य आणि हिमालयीन राज्य. यासाठी केंद्र सरकार 90% भार उचलतो आणि राज्य सरकार 10%, असे ते 100% होतात. मात्र इतर राज्य आहे, उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र राज्य पाहू. महाराष्ट्र राज्यामध्ये जर समजा एखादी आपत्ती आली तर केंद्र सरकार मदत किती करणार आहे? 75%ची मदत करणार आहे. आणि महाराष्ट्र सरकारला किती खर्च करायचा आहे? 25%चा खर्च करायचा आहे. म्हणजे केंद्र राज्य याच्यामध्ये वितरणाचं प्रमाण 75-25 एवढं आहे. म्हणजे जर समजा महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, मध्य प्रदेश असेल, हे सामान्य जे राज्य आहेत यांच्यासाठी हा आपत्ती व्यवस्थापन निधीचा जो प्रमाण आहे तो 75-25 आहे. आणि ईशान्य आणि हिमालयीन राज्यासाठी 90-10 असे हे प्रमाण आहे. म्हणजे या संबंधित सुद्धा तरतुदी हे करत असतं. बघा, हे जे नारंगी रंगानं दाखवण्यात आलेलं आहे हे राज्य आणि इकडचे जे पूर्वेकडचे जे राज्य आहेत हे आहेत, यांचा रेशो आहे 90-10. हे जे नारंगी रंगाने दाखवलेले आहेत यांचा रेशो 90-10 आणि जे तुम्हाला डार्क कलरने दाखवलेले आहेत यांचा रेशो 75-25 अशा पद्धतीचा आहे. आता आपत्ती व्यवस्थापन निधीला नियंत्रित करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा अनुदान देण्याचं काम हे वित्त आयोग करत असतं. मग आता 16व्या वित्त आयोगानुसार 16व्या वित्त आयोगानुसार 9.47 लाख कोटी रक्कम ही एकूण अनुदानामध्ये ठेवण्यात आलेली आहे. आता जसं की मी सुरुवातीला सांगितलं, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरी आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण कोण येतं? तर ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते आणि जिल्हा परिषद येते. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण कोण येतं? तर एक येते नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका, म्हणजे हे मोठ्या शहरी जे संस्था आहेत ते. मग आता या 9.47 लाख कोटीचा जर विचार करायचा असेल तर 4.4 लाख कोटी, किती? 4.4 लाख कोटी एवढी रक्कम कुणाला देण्यात आली? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आलेली आहे. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला 3.6 लाख कोटी एवढी रक्कम देण्यात आलेली आहे. पण हे देत असताना एक महत्त्वाची अट ठेवण्यात आलेली आहे. या संस्थेने स्वतःचे काय करायचे? ऑडिट करायचं आहे, म्हणजे हिशोब ठेवायचा आहे आणि ते हिशोब कुणाला द्यायचा आहे? सरकारला द्यायचा आहे. तरच तुम्हाला या निधीमध्ये भाग घेता येईल, देता येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता या वित्त आयोगाचं फार महत्त्वाचं फीचर्स म्हणून आपल्याला याच्याकडे बघावं लागेल. केंद्र सरकार लोककल्याणाचा विचार करते आणि राज्य सरकार सुद्धा लोककल्याणाचा विचार करतात आणि हे लोकांचं कल्याण करण्याच्या पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतात. पण आता तुम्हाला खूप खर्च करता येणार नाही, याच्यामध्ये तुम्हाला मर्यादा देण्यात आलेली आहे. ज्या अर्थसंकल्पामध्ये आपण वित्तीय तुटीचा अभ्यास केलाय पहा, त्या वित्तीय
तुटीला तुम्हाला नियंत्रणात ठेवायचं आहे. आणि केंद्र सरकारने 2031 पर्यंत किती 2031 पर्यंत ही तूट 3.5% आणायचं आहे. बघा किती टक्क्यावर आणायचं आहे? 3.5% आणायचं आहे. आणि राज्यानं काय करायचं आहे? ही तूट GDPच्या 3% आणायचं आहे. म्हणजे केंद्र सरकारला याचा अतिरिक्त खर्च करता येणार नाही आणि राज्य सरकारांनाही आता अतिरिक्त खर्च करता येणार नाही. 2031 पर्यंत तुम्हाला केंद्रासाठी 3.5%ची तर राज्यासाठी 3%ची अट या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. याशिवाय सुद्धा या वित्त आयोगामध्ये आणखीन एक तरतूद करण्यात आली आहे, ऑफ बजेट कर्जे. जे ऑफ बजेट कर्जे आहेत, आता ऑफ बजेट कर्जे म्हणजे काय आहेत? समजा सरकारला काही खर्च करायचा आहे, सरकार स्वतः खर्च करत नाही, म्हणजे स्वतः कर्ज काढत नाही. सरकार काय करतं? स्वतः कर्ज काढत नाही, एखाद्या संस्थेना पुढं करतं, NGOना पुढं करतं आणि त्या पैशाची गॅरंटी फक्त सरकार घेत असतं आणि तो खर्च केला जातो. म्हणून असले खर्च आता करायचं नाही. तुम्हाला काय करण्यात आलेलं आहे? ऑफ बजेट कर्जांना काय करण्यात आलेलं आहे? आता रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणजे सरकारने जे काही खर्च केलेला आहे ते खर्च किंवा सरकारने ज्या प्रकारचे जे काही कर्ज काढलेली आहेत ते तुम्हाला अंदाजपत्रकामध्ये दाखवणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. नाहीतर तुम्ही कर्ज काढलेले आणि तुम्ही अंदाजपत्रकामध्ये ते दाखवतच नाहीत, आता असं चालणार नाही. तर सर्व कर्ज आता काय करावं लागलं? तुम्हाला अंदाजपत्रकामध्ये म्हणजे बजेटमध्ये दाखवणं अनिवार्य केलेलं आहे. आता क्षेत्र विशिष्ट शिफारशी म्हणजे सरकार आता कामामधून बाहेर पडत आहे. जसे की आता आपल्याकडे वीज होती पहा, विजेला आपल्याकडं खूप महत्त्व आहे. पण ज्या वीज वितरण कंपन्या आहेत अशा कंपन्यांना सरकार आता आपली जबाबदारी ठेवत नाही, त्यांच्या खाजगीकरणाचा विचार करण्यात येत आहे. या 2026 पासून 2031 मध्ये 16व्या वित्त आयोगानं वीज वितरण कंपन्याचे खाजगीकरण करण्यासाठी प्रोत्साहन द्या असं म्हणण्यात आलेलं आहे. याचबरोबर जे जुने कर्ज आहेत सरकारचे याचे ओझं कमी करण्यासाठी SPV स्पेशल पर्पज व्हेकल याची शिफारस करण्यात आलेली आहे. जे केंद्र सरकारकडनं जे अनुदान दिले जातात पहा, सबसिडीज, त्या अनुदानामध्ये एक सुसूत्रीपणा किंवा सुसूत्रीकरण आणणं आता आवश्यक आहे. नाहीतर सरकार आता कोणत्याही पद्धतीने सबसिडी जाहीर करू शकणार नाही. त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुसूत्रीकरण आणायचं आहे अशी तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. सरकार अलीकडच्या काळामध्ये जे कॅश ट्रान्सफर केलं जात आहे या कॅश ट्रान्सफरसाठी रोख हस्तांतरणासाठी स्पष्टच निकष असले पाहिजे. जसे की बघा बऱ्याच योजनाचे पैसे डायरेक्ट तुमच्या आधार लिंक बँक खात्यावर पडत आहे, जसे की किसान सन्मान निधी. पण याच्यासाठी आता काय करावं लागलेलं आहे? तुम्हाला स्पष्ट असे निकष तयार करणं गरजेचं ठेवण्यात आलेलं आहे. हे झालं तरतुदीच्या बाबतीमध्ये. आता तुम्हाला 15व्या आणि 16व्या वित्त आयोगामध्ये कोणता मोठा फरक होता किंवा कोणते साम्य होते याचा विचार करावा लागेल. आता 15व्या वित्त आयोग आणि 16व्या वित्त आयोग या दोघांमध्ये आपल्याला तुलना करावं लागेल किंवा साम्य पाहावं लागेल. आता अध्यक्षाचा जर विचार करायचा असेल, कारण कोणत्याही वित्त आयोगाला एक अध्यक्ष असतो आणि हा अध्यक्ष 15व्या वित्त आयोगाचा अध्यक्ष कोण होते? NK सिंह होते. कोण होते? NK सिंह. आणि यांच्या आयोगाचा कालावधी काय होता? 2020 पासून 2026 पर्यंत होता, म्हणजे हे 5 वर्ष. आता 16व्या वित्त आयोगाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, अरविंद पनगिरिया काय आहेत? या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि कालावधी काय आहे? 2026 ते 2031 अशा पद्धतीचा कालावधी आहे. बरं, 15व्या आणि 16व्या दोन्ही, या 15 आणि 16 दोन्ही आयोगाचा जर विचार केला तर जे राज्यांना हिस्सा द्यायचा आहे करातला तो 41% एवढाच आहे. इथे लक्षात ठेवावं लागेल 14व्या वित्त आयोगामध्ये तो 42% होता. विविध परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हेही तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे 15व्या आयोगामध्ये राज्यांना जे केंद्राकडून निधी आला तो 41% आला आणि 16व्यामध्ये किती येणार आहे? तर 41%च येणार आहे. आता बघा 15व्या वित्त आयोगामध्ये लोकसंख्या या निकषाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं होतं. तर 16व्या वित्त आयोगामध्ये GDP योगदान, जे राज्य GDP मध्ये सर्वाधिक योगदान देतील, सर्वाधिक कार्यक्षम राहतील अशा राज्यांना जास्त वाटा देण्याचा येणार आहे. म्हणजे हा फरक तुमच्या लक्षात इथं राहणं गरजेचं आहे. 15व्या वित्त आयोगामध्ये लोकसंख्येला महत्त्व देण्यात आलेलं होतं, तर 16व्या वित्त आयोगामध्ये GDPच्या योगदानाला महत्त्व देण्यात येणार आहे. आता बघा 15व्या आणि 16व्या वित्त आयोगामध्ये जर
तुलना करायची असेल म्हणजे कोणत्या निकषानुसार किती रक्कम देण्यात आलेली होती, तर बघा इन्कम डिस्टन्स जे होतं, उत्पन्न अंतर जे होता तो 15व्या आयोगामध्ये 45% होता. आता 16व्या आयोगामध्ये किती असणार आहे? 42.5%. म्हणजे इथं जर विचार करायचं झालं तर 45%वरून 42.5% म्हणजे कमी करण्यात आले आहे. साधारणतः 2.5% काय करण्यात आलेलं आहे? कमी करण्यात आलेलं आहे. लोकसंख्या, आता बघा लोकसंख्येला इथं 15% भार देण्यात आलेला होता, पण आता इथं काय करण्यात आलेलं आहे? वाढवण्यात आलेलं आहे. 17.5% भार देण्यात आलेला आहे. किती? 17.5% भार देण्यात आलेला आहे, म्हणजे वाढ झालेली आहे. आता GDPचं योगदान 15व्या आयोगामध्ये तर हे नव्हतंच. GDP मधलं योगदान काय होतं? नव्हतं. पण ह्या नवीन निकष करण्यात आलेला आहे. 10% हे भार काय देण्यात आलेलं आहे? या निकषामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे ही नवीन तरतूद आहे, लक्षात घ्या. जर आयोग या वर्षीच्या परीक्षेमध्ये जर असे प्रश्न विचारायचं ठरवलं तर माझं म्हणणं आहे 100% GDPच्या योगदानावर प्रश्न पडला पाहिजे, किंवा त्याच्या खालचा जे कर प्रयत्न होतं. 15व्या आयोगामध्ये हा निकष होता, कराचा प्रयत्न 2.5% होता, पण इथं वगळलेला आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न असा विचारेल की GDP योगदान 10% हे नव्याने दाखल केलेत, एकतर याच्यावर प्रश्न विचारावा किंवा याच्यावर कर प्रयत्नावर कोणता निकष वगळलाय आणि कोणता निकष वाढवलाय, या दोन्हीपैकी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. किंवा 100% मला खात्री आहे याच्यावर प्रश्न विचारले जातील. आता क्षेत्रफळाचा विचार करायचा झाला, 15व्या आयोगामध्ये 15% होता, इथं 5% मायनस करण्यात आला. म्हणजे इथं सुद्धा काय आहे? हा ग्राफ खाली आलेला आहे, म्हणजे 10% करण्यात आलेलं आहे. म्हणजे 15%वरून 5% मायनस करण्यात आले आणि 10% एवढे ठेवण्यात आलेलं आहे. तर ही आपल्याला तुलना या दोघांमध्ये करावी लागेल. मग आता जर निष्कर्षाचा जर विचार करायचा झाला, या व्हिडिओचा सगळ्या किंवा लेक्चरचा सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर संघराज्य व्यवस्थेचा कणा म्हणून आपल्याला वित्त आयोगाकडे पाहावं लागतो. 15व्या आणि 16व्या आयोगाच्या शिफारशीचा जर विचार करायचा असेल तर भारताच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीची दिशा ठरवण्यासाठी 15वा आयोग तर महत्त्वाचा होताच होता, तर 16वी आयोग आता काय झालेला आहे? महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजे काय आहे? याच्यामधून सबका साथ आणि सबका विकास हे नरेंद्र मोदीचं जे ध्येय आहे ते साध्य होण्यासाठी योग्य निधीचं वाटप होणं गरजेचं आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. तर हे होतं 16व्या वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगाचे तुलनात्मक अभ्यास. विद्यार्थी मित्रहो, तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपर वाटला तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता करा. तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत ऐकलेला जर असेल तर निश्चितच तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. याला लाईक करा, शेअर करा आणि इतर विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. धन्यवाद.